नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे अर्णव राकेशच्या विरोधात पुरावे जमा करून अंजलीकडे जाणार आहे, कारण आता अर्णवला अंजलीचा हाल बघवत नाही। आता तसाच एक पुरावा राकेशच्या विरोधात घेऊन अंजलीकडे तो गेलेला असतो। त्यावेळेला अंजली खूपच विवळत पडलेली असते। हा राकेश तिला अजिबात चांगलं सांभाळत नसतो। आता अर्णव अंजलीकडे जाऊन तो पुरावा तिला दाखवत असतो। तेवढ्यातच हा राकेश तिथे आलेला असतो। हा राकेश आता अर्णववर हात उगारतच म्हणतो की माझ्या बायकोचे कान माझ्या विरोधात तू भरत आहेस का। आता मात्र अंजली गप्प बसत नाही, पुढे येते आणि या राकेशच्या थोबाडीतच हणते। त्यावेळेला राकेश म्हणतो, अगं काय झालं अंजली, तू तर माझ्यावर हात उगारत आहेस, बघ ना तुझा भाऊ माझ्या विरोधात पुरावे दाखवत आहे तुला। त्यावेळेला अंजली म्हणते, अहो आता तुम्हाला वाईट म्हणण्यासाठी किंवा तुमचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज नाही, कारण तुमचं बरेच दिवसापासून मी वागणं पाहत आहे, तुम्ही तर गुन्हेगारच आहात। त्यावेळेला आता अर्णव अंजलीकडे पाहतच राहतो आणि पोलिसांना बोलवून या राकेशला त्यांच्या ताब्यातच देतो। तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये आता आपण पाहत आहोत की अंजली रागाने घर सोडून आले असते आणि रस्त्यावर राकेश आणि अंजली चालत असतात। तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव त्यांच्याजवळ आलेले असतात आणि अर्णव आता त्यांच्या एका बंगल्याची चावी अंजली देत म्हणत असतो, ताई ही आपल्या बंगल्याची चावी आहे, घे आणि तू तिथे राहा जा। त्यावेळेला अंजली ती चावी घेते आणि फेकून देते आणि अर्णवला म्हणत असते, मला तुझे कोणतेही उपकार नको आहेत, इथून पुढे तू माझ्या पाठीमागे येऊ नकोस, असं म्हणून राकेशला घेऊन ते इथून रागाने निघून जाते। आता अर्णव सुद्धा इथे शपथच घेतो की मी माझ्या ताईला या माणसापासून सोडवूनच गप्प बसणार आहे। अगदी काहीच दिवसात मी याच्या विरोधात पुरावे जमा करणार आहे आणि माझ्या ताईसमोर सादर करणार आहे, मग माझी ताईचे डोळे लवकरच उघडतील। आता ईश्वरी सुद्धा अर्णवला म्हणत असते, सर या सगळ्या कामामध्ये मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही घाबरू नका, मी तुमची साथ कधी सुद्धा सोडणार नाही, आपण दोघांनी सोबत मिळून या राकेशच्या विरोधात पुरावे जमा करूया। आता इकडे खूपच ऊन लागत असतं आणि अंजलीला चालवत सुद्धा नसतं। त्यावेळेला ती राकेशला म्हणत असते, अहो तुम्ही एखादी भाड्याने रूम आपल्यासाठी पाहा ना। त्यावेळेला राकेश म्हणत असतो, अगं पाहिली असती ग, पण आपल्या बजेटमध्ये इथे कुठेच रूम मिळत नाही। आता हा राकेश अंजलीला म्हणत असतो, आपल्या वॉचमनला विचारून बघतेस का की कुठे रूम मिळते का। त्यावेळेला अंजली पटकन वॉचमनला फोन लावते। त्यावेळेला, अहो ताई तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या राजकुमारी सारख्या राहणाऱ्या आहात आणि तुम्ही चाळीमध्ये कसं राहणार आहात बरं। अर्णव सरांच्या वरचा राग सोडा आणि तुम्ही पुन्हा घरी या। त्यावेळेला अंजली म्हणते, नाही काका, तुम्ही मला मदत करणार आहात की नाही ते सांगा। त्यावेळेला आता वॉचमन म्हणत असतो, ताई मी तुमचं मीठ खाल्लं आहे, अर्णव सरांचे खूपच उपकार माझ्यावर आहेत आणि मी तुमच्यासाठी एवढं करणार नाही असं होणारच नाही, आमच्या चाळीमध्ये एक रूम आहे, मी ती तुम्हाला मिळवून देतो। आता अंजली आणि राकेश त्या चाळीमध्ये जातात। त्यावेळेला तो वॉचमन तिथे आलेला असतो, पण तो घर मालक खूपच ताटत असतो, म्हणजे जास्त पैसे मागत असतो। आता त्या मालकाचं आणि राकेशचं तिथं थोडंसं तुम्ही होतं। आता अंजली पैशासाठी राकेश भांडत आहे पाहून म्हणत असते, अहो आपण ही रूम घेऊया, तुमच्याकडे पैसे नसतील तर मी माझं मंगळसूत्र देऊन त्यांना पैसे देते। त्यावेळेला तो वॉचमन म्हणतो, ताई तुम्ही मंगळसूत्र देण्याची काहीच गरज नाही, अर्णव सरांना हे समजलं तर मला ते खूपच ओरडतील। त्यावेळेला आता तो वॉचमन म्हणत असतो घर मालकाला की मी यांच्या डिपॉझिटचं आणि भाड्याचं पाहतो, यांना रूमची चावी द्या। त्यावेळेला तो घर मालक म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणत आहात म्हणून मी यांना रूम देत आहे। त्यावेळेला आता वॉचमन काय करतो, पटकन धावत अर्णवकडे जातो आणि म्हणतो, अर्णव ताई माझ्या चाळीमध्ये आल्या आहेत। त्यावेळेला अर्णव म्हणतो, काका तुम्ही माझ्या ताईची नीट काळजी घ्या आणि तिच्याकडे सतत लक्ष ठेवा, किती पैसे लागणार आहेत ते फक्त मला सांगा। त्यावेळेला आता अर्णव डिपॉझिट आणि भाडं सुद्धा त्या वॉचमनला देतो। आता वॉचमन म्हणत असतो, अर्णव सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ताईंच्याकडे नीट लक्ष देईन। आता अर्णव म्हणत असतो, माझी ताई अशा या चाळीमध्ये कशी राहणार आहे काय माहीत, पण मी माझ्या ताईला लवकरच परत आणणार आहे आणि त्या माणसाच्या तावडीतून सुद्धा सोडवणार आहे। आता इकडे तो वॉचमन आलेला असतो अंजलीकडे। आता घराची चावी अंजली आणि राकेशला मिळते। आता तो घर मालक म्हणत असतो, तुम्हाला मी रूम झाडून देतो मगच तुम्ही आतमध्ये जा। आता हा राकेश एवढा वाईट असतो की त्याची बायको गरोदर आहे याचं सुद्धा त्याला भान राहत नाही।
आता तो स्वतःच्या मनातच म्हणत असतो, कशाला यांच्याकडून झाडून घ्यायची, झाडू देईल की हिलाच लई घर सोडायची मस्ती होती ना, चांगलं घर सोडून चाळीमध्ये राहिला आली आहे, हिला तर आता असंच ठेवणार आहे मी, हिचं किती हाल करतो हे हिलाच कळणार नाही. तेवढ्यातच तो वॉचमन येतो आणि थोडंसं हंतरून त्या राकेशच्या हातामध्ये देतो आणि अंजलीला म्हणत असतो, ताई तुम्ही काही खाल्लं आहे का? त्यावेळेला अंजली म्हणत असते, हो मगाशी यांनी मला थोडंसं खायला दिलं आहे आणि मी ते खाल्लं आहे. आता अंजलीने इथे खरं तर एक वडापाव नुसता खाल्लेला असतो, तिने व्यवस्थित अन्न सुद्धा खाल्लेलं नसतं. आता तो वॉचमन ठीक आहे म्हणतो आणि तेथून निघून जातो. आता राकेश आणि अंजली कुलूप काढून आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर खूपच धूळ पडलेली असते. आता त्या धुळीमुळे अंजलीला खूपच त्रास होत असतो आणि तिचा त्रास पाहून राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो की हिला तर असंच पाहिजे, चांगलं घर सोडून एसीची रूम सोडून या चाळीमधील रूम मध्ये राहायची हिला हौस आली होती ना, मग आता तिला असंच पाहिजे. राकेश एवढा वाईट वृत्तीचा असतो की अंजलीला जेव्हा समजेल की आपला काय पात्रतेचा आहे त्यावेळेला अंजलीच्या मनावर काय बेतणार आहे काय देवच जाणे. त्यावेळेला आता अंजली म्हणते, अहो आपण रूम साफ करूया का? त्यावेळेला राकेश खूपच जोराने अंजलीवर ओरडतो आणि म्हणतो, ही काही वेळ आहे का साफ करायची, बघू सकाळी, आता झोप, किती वेळ झाला आहे बरं. त्यावेळेला अंजली आता वेगळ्याच नजरेने राकेशकडे बघत असते. तेवढ्यातच राकेश हा वाक्य बदलतो आणि म्हणतो, अगं तसं नाही ग, सकाळपासून आपण किती वणवण केली आहे, थकवा आला असेल ना तुला आणि बाळाला विश्रांतीची गरज आहे, म्हणून आता आपण दोघेही झोपूया. आता राकेश एवढा वाईट वृत्तीचा असतो, नीच असतो हा माणूस. आता अंजलीला खाण्यापिण्यासाठी काही सुद्धा देत नाही आणि तिला तसंच झोपायला सांगतो आणि तिची काळजी सुद्धा व्यवस्थित घेत नाही. आता राकेश तिथेच एखादा छोटासा बेड असतो त्यावर स्वतः मात्र चटई टाकतो आणि झोपी जातो आणि अंजलीकडे पाहतो आणि ओगीच म्हणतो, अगं अंजली ये नाही ते आपण दोघेही झोपूया. त्यावेळेला अंजली म्हणते, नाही तुम्ही झोपा, मी पण झोपते. आता राकेश मुद्दामून अंजलीने खाली झोपावं म्हणून स्वतः वर झोपण्यासाठी केलेला असतो. आता अंजली तिथेच खाली, धुळीचा त्रास तिला खूपच होत असतो तरी सुद्धा चटई टाकते आणि तिथेच खाली झोपी जाते. आता इकडे अर्णवला सतत अंजलीची आठवण येत असते आणि माझी ताई चाळीमध्ये कशी राहील बरं, या काळजीनेच त्याला झोप सुद्धा लागत नसते आणि भूक सुद्धा लागत नसते. अर्णव खूपच अस्वस्थ झालेला असतो. तर प्रेक्षकांनो इकडे आता जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे, तो म्हणजे दुसऱ्या दिवशी अंजली ज्यावेळेला उठते त्यावेळेला राकेश रूममध्ये नसतोच, तो कुठेतरी निघून गेलेला असतो. म्हटल्यानंतर अंजली बाहेर येते आणि त्या वॉचमन काकांना म्हणत असते, काका यांना तुम्ही कुठे पाहिलं का? त्यावेळेला तो वॉचमन म्हणत असतात, नाही मी तर कुठेच पाहिलं नाही, कुठे गेले बरं ते? त्यावेळेला अंजलीला खूपच त्रास होत असतो. आता मात्र राकेशचं वागणं अंजलीला खूपच खटकत असतं आणि तिला कळत असतं की अर्णव यांच्याविषयी खरंच तर बोलत नव्हता ना. आता हे वॉचमन काका पटकन अर्णवला फोन करतात आणि सांगतात की ते राकेश सर कुठेतरी निघून गेले आहेत आणि अंजली ताई एकट्याच आहेत. आता मात्र अर्णव खूपच घाबरतो आणि त्यांना सांगतो की वॉचमन काका तुम्ही माझ्या ताईकडे लक्ष द्या, मी लगेच येतो त्यांच्या. तर प्रेक्षकांनो इकडे तोपर्यंत ईश्वरी थोडी राकेशच्या रूम मध्ये जाऊन शोधाशोध करत असते. त्यावेळेला शलाकाचा आणि राकेशचा फोटो तिला सापडतो. आता हा फोटो घेऊन पटकन ती धावत अर्णवकडे जाते आणि म्हणते, सर हा बघा राकेशचा आणि शलाकाताईचा फोटो मला मिळाला आहे. त्यावेळेला अर्णव खूपच खुश होतो आणि म्हणतो, अगं मिस इंदौर हा तर पुरावा ताईला दाखवण्यासाठी पुरेसा आहे की. त्यावेळेला आता हे दोघेही धावत आता अर्णव आणि ईश्वरी पटकन तो राकेशचा फोटो घेऊन धावत अंजलीकडे जातात. त्यावेळेला आता अंजली खूपच कासावीस झालेली असते आणि या राकेशला शोधत असते. आता मात्र प्रेक्षकांनो इथे जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की आता इथे ईश्वरी पटकन अंजलीला तो फोटो दाखवतच म्हणत असते, ताई हे पहा तुमच्या नवऱ्याचं खरं रूप काय आहे ते. त्यावेळेला अंजली म्हणते, ईश्वरी हे काय आहे, यांच्याबरोबर ही बाई कोण आहे? त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, अंजली ताई आता तरी डोळे उघडा, ही सोबतची बाई शलाकाताईच आहे, शलाकाताईचा नवरा म्हणजेच राकेश आहे. तर प्रेक्षकांनो तूही रे माझा मितवा मालिकेमध्ये अर्णव आणि ईश्वरी असेच फोटो घेऊन किंवा राकेशच्या विरोधात पुरावे घेऊन अंजलीकडे जात आहेत आणि अंजलीचे चांगलेच डोळे उघड करत आहेत. हे पाहायला सगळ्यांनाच आवडणार आहे. तुम्हाला मालिकेमध्ये असा ट्विस्ट पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.